महाराज आणि साईनाथ महाराज या दोघांचीही शक्ती एकत्र येऊन या देशाला सुवर्ण दिन यावेत असा एक संकल्प आम्ही आज घेतला आहे आणि अमृत महोत्सवापर्यंत ती यात्रा पूर्ण करायची इच्छा आमच्या सर्व भक्तांची उपासकांची आहे। तेव्हा सर्वांना देशवासियांना आणि जगातल्या सर्व साई भक्तांना महाराजांच्या उपासकांना एवढीच प्रार्थना आहे की येणारा अमृत महोत्सव आम्हाला 75वीत या कलशारोहणाची साजरी करायची आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन या कार्याला सिद्धीस न्यावं एवढी सर्वांना आव्हानात्मक भूमिका आहे। 1952 साली एका प्रापंचिक महाराजांच्या स्वप्नामध्ये साईबाबा आले आणि इथल्या विश्वस्तांचे जे सावंत इथले विश्वस्त होते त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यावेळेस साईबाबांनी असं सांगितलं की माझ्या मंदिरावर जर कोणी कळस चढवेल तर ते फक्त परमपूज्य डॉक्टर पारनेरकर महाराजच आहेत आणि म्हणून त्यांच्याच हाताने हा सुवर्ण कलश चढवला गेला आणि इतिहास असा आहे की आधी या ठिकाणी कळस चढला आणि नंतर मूर्ती स्थापित झाली आहे असा या मंदिराचा एक आगळा वेगळा इतिहास आहे। आणि आज तुम्ही ह्या संस्थांची कीर्ती पाहताय की ती जागतिक कीर्ती या संस्थांची झाली आहे। तेव्हा हा इतिहास जगासमोर यावा अशी आमच्या पूर्णवाद परिवाराची इच्छा आहे।